बीडच्या पाटोदा तालुक्यात एका शेतकऱ्यानं 50 लाखांच्या नोटा उधळल्यात। पंचायत समितीत शेतकऱ्याकडून विहीर किंवा घरकुल संबंधित कामासाठी पैशांची मागणी होत होती। त्यालाच एकाने कंटाळून एका शेतकऱ्याने 50 लाखांच्या नोटा चक्क उधळून दिल्यात। आमदार सुरेश दशांच्या विधानसभा मतदारसंघात हा प्रकार घडलाय। तर नकली नोटा उधळत या शेतकऱ्यानं लाचखोरी विरोधी लक्तर काढली आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। विहिरे काय मोठे यासाठी घरकुल यांच्यासाठी खुलेआम पैसे घेतले जातात। वारंवार इथल्या कर्मचारी आणि बीडीओ साहेबांना सांगूनही चौकशी तर होतच नाही, परंतु सर्रास पैशाची मागणी केली जाते आणि खुलेआम इथं पंचायत समितीमध्ये पैसे घेतले जातात। जरी घरकुल पूर्ण झालं असलं तरी त्याला पैशाची मागणी केली जाते। त्यामुळं आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की एकदाच या पंचायत समितीला 50 लाख रुपये देऊन टाकू, जेणेकरून यांनी इथल्या गोरगरीब लोकांना पैसे मागू नयेत आणि त्यांचं काम व्यवस्थित झालं पाहिजे।